बाहेर रिमझिम पाऊस पडतोय, मस्त असं थंडीचं वातावरण झालंय. मग काय, आली का नाही कुरकुरीत कांदा भजीची आठवण? चला तर मग बनवूया पटकन. नमस्कार मंडळी, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय मस्त आणि एकदम कुरकुरीत अशी सिंहगडावरची कांदा भजी. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला तर 4 मोठ्या मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेत. कांदे एकदम बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे. तर जितके बारीक कट करता येतील तितके बारीक करा, म्हणजे भजी एकदम कुरकुरीत होतात. तर 4 कांदे छान स्लाइसमध्ये कट करून झालेत. याच्यामध्ये घातले मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर घातली. आता घरची मिरची पावडर आहे, तिखट खूप आहे पण याला कलर जास्त नाहीये. आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा. आता ओवा असा चोळून घातला की त्याच्या ओव्यामुळे भज्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो आणि भजी चवीला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही कुठल्याही प्रकारची भजी बनवा, त्याच्यामध्ये ओवा घालायचा म्हणजे भजी चवीला छान होतात. आता सगळे मसाले घालून झालेत. कांदा आणि जे मसाले आहेत ते हातावरती छान चुरून चुरून मिक्स करायचे, जेणेकरून मिठाचं पाणी होतं आणि कांदासुद्धा थोडासा नरम होतो. आणि हे भजी बनवताना आपण एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहोत. जे काही कांदा आणि मिठाचं पाणी सुटेल त्याच्यामध्ये जेवढं बसेल तितकं बेसन आपण घालून घ्यायचं आहे. आता आपलं कांदा छान नरम होतोय तोपर्यंत कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवूयात. आता जितके भजी बनवायचे आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्ही कढईमध्ये तेल ओतून ठेवू शकता. एकदम कमी गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं आहे. आता कुठल्याही प्रकारची भजी बनवताना जे तेल गरम करतो ते एकदम लो टू मिडियम गॅसवरतीच गरम करायचं. हे बघा, एक 5 ते 7 मिनिट झाल्यात आणि कांदा पूर्णपणे नरम झालाय. त्याला छान असं पाणीसुद्धा सुटलंय. आता काय करायचं, थोडं थोडं करून याच्यामध्ये बेसन घालायचं. आता आपण जेव्हा कांदा भजी बनवतो किंवा सिंहगडावरची कुरकुरीत भजी बनवतो तर त्यासाठी हिरा बेसन वापरायचं, कारण त्याची क्वालिटी अप्रतिम आहे. आणि हिरा बेसनामुळे काय होतं, भजी चवीला इतके सुंदर होतात आणि एकदम कुरकुरीत सुद्धा होतात, अजिबात ऑइली होत नाहीत. जेव्हा तुम्ही हिरा बेसन वापरता तेव्हा तुम्हाला या भज्यामध्ये तांदळाचे पीठ सुद्धा वापरायची गरज नाहीये. तर मी इथं तांदळाचे पीठ अजिबात वापरलं नाही, फक्त बेसन वापरले आणि थोडं थोडं पाणी घालून हाताने जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं छान असं पीठ चुरून घ्यायचं आहे. थोडं थोडं बेसन घाला, जसं बसतंय तसं. एकदम बेसन ॲड करू नका. जर तुम्हाला वाटलं पूर्ण पीठ भिजल्यानंतर खूपच ड्राय झालंय तर एखादा चमचा पाणी तुम्ही इथं वापरू शकता, पण मला तर पाण्याची अजिबात आवश्यकता लागलेली नाही. आता पीठ छान असं मळून झालंय. हे बघा, तेलसुद्धा गरम झाले. एक कांद्याची स्लाइस मी टाकून बघते, पटकन वरती येते. अशाच प्रकारचं सेम आपल्याला तेल तयार गरम पाहिजे. आता कांदा काढून घेऊया आणि ह्यातलं 1 चमचा ते 1.5 चमचा तेल या मिश्रणावरती घालायचं आहे, म्हणजे भजी ऑइली होत नाहीत, छान कुरकुरीत होतात. आता भजी तेलामध्ये सोडताना काय करायचं, जसं जसं आपण गोल भजी वगैरे बनवतो तर तसं अजिबात करायचं नाही. हातावरती घ्यायचं आणि जसं आपण पीठ भांड्यामधून उचलतोय तसं आपण कढईमध्ये तेलात टाकायचं, म्हणजे जरा थोडंसं पसरून, जेणेकरून भजी कुरकुरीत होतात आणि कांदासुद्धा आतपर्यंत तळला जातोय. आता तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं पिठामध्ये आणि आपण भजी तेलामध्ये सोडून घेऊयात. आता मी जसं व्हिडिओत दाखवते सेम तशा पद्धतीने भजी तुम्ही बनवून घ्या, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात, अजिबात तेलकटसुद्धा होणार नाहीत. आता भजी तळताना सुद्धा गॅसची फ्लेम आहे ती मीडियम केली आहे. एकदम कमी ठेवली तर भजी ऑइली होतात आणि जास्त कुरकुरीत होत नाहीत. आता मध्यम गॅसवरती छान असे भजी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. आता सुरुवातीचा एखादा मिनिट ह्या भाज्याला अजिबात झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाहीये. जोपर्यंत भजी वरतून कडक होत नाहीत आणि तेलातले बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत भज्यांची बाजू अजिबात पलटी करायची नाही. तर इथं बघा, अगदी हळूहळू तेलातले बुडबुडे सुद्धा कमी व्हायला लागलेत. म्हणजे त्यातला पाण्याचा अंश जसा निघून जातो तसतसे बुडबुडे कमी होतात. हे बघा, वरून थोडेसे कडक जाणवू लागले की मग आपण याची बाजू पलटी करून घ्यायची. फार वेळा नाही, 1दा ते 2दा पलटवल्यानंतर पूर्ण भजी तळून तयार झाली पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही ही तळून घ्यायची. एक बाजू तळून झाले, आता दुसरी बाजू आपण तळून घेऊयात. आता ही भजी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतोय, कारण आपण कुरकुरीत भजी बनवतोय, त्यामुळे इथं थोडेसे पेशन्स ठेवायचे. हे बघा, मस्त असे एकदम कुरकुरीत भजी आणि अगदी गोल्डन कलरवरती छान तळून झालेत. आता हे आपण तेलामधून काढून घेऊयात. बघा ना, भजी पटकन झाऱ्यामध्ये येतच नव्हते. सारखे मी 2 ते 3 वेळा ट्राय केलं, ते पटकन तेलातच पडत होते. असं वाटतं की यांना तेलामधून बाहेरच यायचं नाहीये. शेवटी मी सगळे भजे 2 टप्प्यामध्ये करून काढून घेतलेत आणि मस्त एकदम कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेत.
अशाच पद्धतीने मी राहिलेली सुद्धा भजी छान बनवून घेते. आता भजी तर तयार करून झालेत. आता भजी खायची म्हटल्यानंतर त्याच्यासोबत तळलेली मिरची तरी पाहिजेच ना, बरोबर. तर आता आपण या भज्यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे, सॉरी लाल मिरची पावडर वापरली. तर आता एक कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे, तर ती मी सोबत खाण्यासाठी तळून घेते. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एकदम जास्त तिखट मिरची तळली तरीसुद्धा चालेल. आता सिंहगडावरची भजी बनवतोय म्हटल्यानंतर सिंहगडावरची स्पेशल कांदा चटणी तर झालीच पाहिजे ना, बरोबर की नाही. चला पटकन रेसिपी सांगते आणि एक सिक्रेट रेसिपी आहे, ते कशी बनवायची ते सुद्धा बघूयात. तर एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक छोटे 2 चमचे अंबारी मिरची पावडर वापरली, जी कटाची असते आणि तिखट कमी असते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, कारण थोडीशी आंबट असते ना, चवीला अप्रतिम लागते ही चटणी. छान मिक्स करून घ्यायचे आणि जे भाज्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्यातलंच एक 2 ते 3 चमचे तेल या कांद्यावरती घालून घ्यायचं आहे. जे कडकडीत तेल असावं, फोडणी घातल्यानंतर एकदम चुरकण असा आवाज आला पाहिजे, तेव्हा चटणीची चव भारी लागते. तुम्हाला जर लिंबू टाकायचं नसेल तर थोडासा चाट मसाला टाकला तरीसुद्धा चालेल, पण मी तर सजेस्ट करेन की लिंबूच घाला. लिंबामुळे अप्रतिम चव लागते चटणीची. ही चटणी बघितली ना, असं वाटतं की अशीच खाऊन घ्यावी पटकन, इतकी भारी आणि टेस्टी चटणी होते. आता आपली चटणी तयार झाली. मस्त असे कुरकुरीत कांदा भजी सुद्धा तयार झालेत. बघा ना किती भारी दिसत आहेत भजी. काय मग कांदा भजी बघून सुटलं ना तोंडाला पाणी. अहो एकदम भारी झालेत भजी. आता कांदा भजी बनवलेत, कांदे चटणी बनवली, सोबत मस्त असा गरमागरम चहा तर झालाच पाहिजे ना. तर मी इथं दुधामध्ये चहापत्ती आणि साखर घालून घेतली, थोडीशी वेलची घातली. आता माझ्याकडे अद्रक नव्हतं म्हणून मी स्किप केले, तुम्ही मात्र नक्की घाला. आणि मस्त अशी 1-2 उकळी आली की आपला गरमागरम कडक चहासुद्धा तयार झालाय. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये आणि या पावसाच्या थंडीमध्ये मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी आणि चहा, सोबत सिंहगडावरची मस्त अशी चटपटीत कांद्याची चटणी, काय कॉम्बिनेशन आहे ना, खरंच. काय मग या पावसाळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा कांदा भजी खाऊ वाटली तर सिंहगडावर जायची गरज नाहीये. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त अशी घरच्या घरी कांदा भजी आणि सोबत ही सिंहगडावरची चटणी नक्की बनवून बघा. त्याच्यासोबत मस्त असा आल्याचा फक्कड चहा सुद्धा. रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून आवर्जून सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.